आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदीप आप्पा कदम हा कामाचा माणूस असून त्यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळणार आहे. याबाबतची आनंदाची बातमी कार्यकर्त्यांना लवकरच मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप नाना पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त पलूस येथे प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झालाय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रताप नाना पाटील बोलत होते. प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त पलूस तालुक्यातील विविध गावांतील 270 महिला व तरुण कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केलाय. मेळाव्यात युवा व्याख्याते संदीप पाटील, संतोष कुडचीकर यांची प्रभावी भाषणे झाली. तसेच डॉक्टर प्रताप नाना पाटील म्हणाले, प्रदीप आप्पा हे जनतेसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व आहे. पलूस कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महिला व युवक मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी होत आहेत. ही पक्षासाठी जमेची बाजू असून प्रदीप आप्पांच्या उज्ज्वल राजकीय भविष्याची नांदी आहे. प्रदीप आप्पा कदम यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या विचारधारेचा आढावा घेत कार्यकर्त्यांना एकजुटीचं आवाहन केले. ते म्हणाले, समर्पण, संघर्ष आणि संकल्प यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन लोकनेते अजितदादा यांना समर्पित. पलूस कडेगाव तालुक्यात सुसंस्कृत राजकारण आणि विकासाचा विचार रुजविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू. संदीप कुडचीकर म्हणालेत, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रदीप आप्पा कदम. त्यांच्या कार्यामुळे केवळ पलूस कडेगाव नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. पलूस फेस्टिवल सारख्या उपक्रमांमुळे त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक झाले. यावेळी ॲडव्होकेट संतोष जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की अनेक नेते निवडणुकीपुरते जनतेत दिसतात, मात्र प्रदीप आप्पा हे वर्षभर जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारं नेतृत्व आहे. कोणतंही मोठे पद नसतानाही ते विकास कामे करत आहेत. भविष्यात मोठी जबाबदारी मिळाल्यास ते अधिक प्रभावीपणे जनतेची सेवा करतील. यावेळी अंकलखोप, धनगाव, भिलवडी, दुधोंडी, माळवाडी, नागठाणे, रामानंदनगर आदी गावातील महिला व युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. प्रवेश करणाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. आशाताई गायकवाड, रुक्साना मुलानी, रेणुका हिरेकर, विद्या मोहिते, शारदा चव्हाण, नजमा पठाण, वंदना, आलिया सय्यद, राजश्री कुंभार, मंजिरी शिंदे यांच्यासह अनेक महिलांनी पक्षप्रवेश केलाय. गायत्री निकम यांनी यावेळी प्रभावी भाषण केले. संजय शिंदे यांनी स्वागत केले तर अभिजित सावंत यांनी आभार मानलेत. या मेळाव्यात शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील, क्रीडारत्न पैलवान संभाजी जाधव, मुजमिल मुल्ला, सरिता कुंभार, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, महेश साळुंखे, अमीर पठाण, अनिल पाटील, उल्हास पाटील, कुलदीप वारे, सत्यजित पिसाळ, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव, अवधूत साळुंखे, प्रसाद कांबळे, स्वप्नील जाधव, नारायण पाटील, राहुल पाटील, महेश हजारे, आशिष सूर्यवंशी, प्रदीप देवकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.